ब्रह्मांड बनवते माता सरस्वती आई दुर्गा भवानी महाराष्ट्राचा आराध्य श्री गणनाथ आणि उपस्थित समस्त रसिकांना अभिवादन करतो। लोकमत सोलापूर आयोजित संपूर्ण महाराष्ट्रात लागू असलेला महाराष्ट्र कला प्रसार पुरस्कार सन्मानित महाराष्ट्राचा भवन महाराज अमर पुणेकर निर्मित नाटक सुंदरा नाटक सुंदरा। खूप खूप स्वागत आहे। नेहमीच अविनाश पंडित सर आपल्या सखींना मासिक लकी ड्रॉच्या वतीनं खूप छान असे सुंदर असे गिफ्ट देत असतात। यानंतर रत्नाई शिवार हुरडा फार्मचे संचालक त्याचबरोबर आजच्या लावणीच्या कार्यक्रमाचे निर्माता अमर पुणेकर यांचं देखील स्वागत करण्याची विनंती मी सरांना करते। अमर पुणेकर सर मंचावर येण्याची विनंती करते। आजच्या कार्यक्रमाचे निर्माते अमर पुणेकर सर यांचं देखील लोकमत परिवारातर्फे खूप खूप स्वागत आहे। त्यानंतर आजच्या लावणीच्या भारगार कार्यक्रमाच्या मुख्यांगणा आरती पुणेकर, रोशनी मुंबईकर, समृद्धी पुणेकर आणि चैत्राली पुणेकर यांना देखील सर्व नृत्यांगणांना मी मंचावर आमंत्रित करते। आजच्या भारगार लावणीच्या नृत्यांगणा आरती पुणेकर यांचं देखील लोकमत परिवाराच्या वतीनं खूप खूप स्वागत आहे। धन्यवाद, सर्व मान्यवरांचे आभार। त्याचबरोबर घोषकी सरांना आजच्या कार्यक्रमाची प्रास्ताविक करण्याची विनंती मी या ठिकाणी करते। नमस्कार सर्वांसाठी जोरात टाळ्या व्हायला पाहिजे। नाही ऐक नाही म्हणजे कार्यक्रम संपला असं जाहीर करू दे का? शिट्ट्या पण येईना मागं नाही अजून नाही। जोरात टाळ्या अजून एकदा व्हायला पाहिजे सर्वांसाठी। नमस्कार, मी संतोष बोक्षेट्टी, सहाय्यक व्यवस्थापक लोकमत सोलापूर युनिट। मला वाटतं मी पहिलाच कार्यक्रम अटेंड राहिलेला आहे। त्याच्या अगोदर मी साताऱ्याला होतो त्याचं मुख्य व्यवस्थापक म्हणून 2 महिने झाले मी इथे आलेलो आहे। खूप आनंद होतोय, आपल्या सर्वांना भेटतोय आणि खूप आनंद होतोय। 2026ची आपण पूर्ण नोंदणी जी आहे ती आपण एक 10 दिवसात सगळं संपलेलं आहे। खरं तर हे सर्व श्रेय आपल्याला आहे आणि आपले जे सखी प्रतिनिधी आहेत हे त्यांना आहे। सर्व सखी प्रतिनिधीसाठी एक जोरात टाळ्या होऊन जाऊ द्या। खरंच अजून जोरात टाळ्या त्यांच्यासाठी व्हायला पाहिजे, हे त्यांच्याशिवाय शक्य नाही। दुसऱ्या टाळ्या व्हायला पाहिजे, हे जे काही आपले स्पॉन्सर्स आहेत हे सर्वांसाठी जोरात अजून टाळ्या व्हायला पाहिजे, त्यांच्याशिवाय हे शक्य नाही आहे। आणि तिसरी टाळी जो आहे माझ्या टीमसाठी आहे, महेश जे आहेत, मॅडम आहेत, हे माझी काय इव्हेंट टीम आहे त्यांच्यासाठी व्हायला पाहिजे। आणि चौथी टाळी जे आपल्या सर्वांसाठी व्हायला पाहिजे। धन्यवाद। ज्याप्रमाणे 2026ची नोंदणी झालेली आहे, अगदी उत्साहात सर्व प्रतिनिधींचं या ठिकाणी खूप खूप कौतुक आहे। आणि त्याचप्रमाणे पूर्ण 2026 हा वर्ष अगदी याच जोमाने आपण पार पाडणार आहोत विविध कार्यक्रमांसह। आजच्या कार्यक्रमाचे मुख्य प्रायोजक सिनाई ॲग्रो टुरिझम अँड रिसॉर्टचे संचालक माननीय लहू अवताडे सर, त्याचबरोबर आजच्या कार्यक्रमाचे सहप्रायोजक श्री 1 ग्रॅम ज्वेलरीचे संचालक माननीय वैभव पाटील सर आणि सुप्रिया पाटील मॅडम। त्याचसोबतच आजच्या ओळखपत्र 2026च्या ओळखपत्राचे प्रायोजक श्री दूध चालीचे पुरुषोत्तम दूध सर आणि मासिक लकी ड्रॉचे प्रायोजक अविनाश ज्वेलरचे संचालक अविनाश पंडित सर आणि मॅडम यांचं देखील खूप खूप धन्यवाद। आणि या ठिकाणी 2026ची जे ओळखपत्र आहे या ठिकाणी अनावरण झालं। एकदा जोरदार टाळ्या श्री दूध सारीसाठी। आपल्या सगळ्यांना माहिती आहे की गेल्या कित्येक वर्षापासून सखी मंचच्या प्रवासासोबत नेहमीच दूध सारीज आपल्या सोबत राहिलेले आहेत। आणि आज आनंदाचा दिवस आहे कारण सरांनी
लोकमत सखी 2026च्या ओळखपत्राचं प्रायोजकत्व स्वीकारलेलं आहे. एकदा जोरदार टाळ्या आपल्या थोस सारीसाठी. आणि जसं मी सांगितलं की या ठिकाणी सगळे प्रायोजक या ठिकाणी उपस्थित आहेत. थोडीशी माहिती मला सांगावीशी वाटते. जसं सरांनी सांगितलं, संतोष सरांनी, की या वर्षीचा अर्थात 2025चा हा शेवटचा कार्यक्रम आहे आणि पुढचे सगळे कार्यक्रम हे पुढच्या वर्षी होणार आहेत, म्हणजे 2026 मध्ये. आणि सगळ्यात महत्वाची, जसं सरांनी सांगितलं, की आपल्या सगळ्या सखींचं प्रेम या व्यासपीठावर एवढं आहे की या वर्षी 2026ची सदस्य नोंदणी ऍडव्हान्स मेंबरशिप आम्ही 1 डिसेंबरला सुरू केली आणि 10 डिसेंबरला संपवली. आणि तुम्हाला विश्वास बसणार नाही, 5200 सखी सदस्य नोंदणी झालेली आहे. आणि हे पहिल्यांदा घडतंय. महाराष्ट्रातलं पहिलं सेंटर झालं सोलापूर, जे डिसेंबरमध्ये सखी सदस्य नोंदणी संपवलेली आहे. त्यामुळे मला वाटतं की तुमचं सगळ्यांचं प्रेम या व्यासपीठावर आहे. तुमच्या स्वतःसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे, हात वर करून टाळ्या झाल्या पाहिजे. आणि आज हा तुमचा उत्साह असाच राहिला पाहिजे, कारण आजचा हा काय आहे, शेवटचा कार्यक्रम आणि तोही तुमचा लाडका कार्यक्रम आहे, ज्याला आपण म्हणतो लावणी. आणि मला सांगायला आवडेल, आम्ही ज्यावेळेस हे लावणी आयोजित केलं 2025चं, बऱ्याच सखींचे आम्हाला फोन आले, सर आम्ही 2026चे आम्ही आलं तर चालतंय का? बरोबर आहे की नाही? पण आम्ही त्यांना म्हणलं थोडं थांबा, कारण जागा कमी पडणार आहे. येत्या जानेवारीमध्ये पुन्हा एकदा आपण लावणी घेऊन येणार आहे 2 ते 3 हजार सखींसाठी, आणि मोठा ग्राउंड आपण बुक करतोय त्यासाठी. आणि मला वाटतं की आणखीन एक गोष्ट आम्ही करणार आहोत. आज एक गोष्ट आम्ही अनुभवली प्रत्येक लावणीमध्ये, की 25 वर्षाचा हा सखीमनचा प्रवास आहे. आणि या प्रवासामध्ये आज कितीतरी हजारो कार्यक्रम आपण सखीमनसाठी घेतलेले आहेत. आज आम्हाला आयोजक म्हणून आम्हालाही प्रश्न पडले की काय महिलांना नवीन द्यावं. त्यामुळे आता आम्ही काही नवीन कल्पना सुरू केलेली आहे. 2026 मध्ये आज आम्ही पाहिले की सर बऱ्याच आपल्याकडे तर लावण्य तारखा आहेत सखीमध्ये, तर एक लावणी स्पेशल सखीमनचे सदस्य करतील. आणि मला वाटतं तो जर ग्रुप छान झाला तर पूर्ण महाराष्ट्र फिरायची संधी मिळेल तुम्हाला. असे कार्यक्रम वेगवेगळे आपण पुढच्या महिन्यात आयोजित करणार आहोत. 2026 तुमच्या सगळ्यांसाठी खूप महत्वाचा आहे, कारण नवनवीन उपक्रम आपण करणार आहोत. पण तेवढाच तुमचा सगळ्यांचा उत्साह असणं गरजेचं आहे. आज या कार्यक्रमाला ज्यांचं मुख्य प्रायोजकत्व लाभलं असे आपले सिनाई ॲग्रो टुरिझम रिसॉर्ट, ज्यांनी आपल्या सखींसाठी 2026 साठी आपल्या सगळ्यांना माहिती आहे की बाय 1 गेट 1 फ्रीची कुपर आपण दिलेलं आहे कुर्डा पार्टीचं. त्यानंतर आपले अविनाश ज्वेलर्स, ज्यांनी नेहमीच आपल्याला सहकार्य केलेलं आहे. मागच्या वर्षी सगळ्या सखींना प्रत्येक महिन्यात भरभरून बक्षिसं दिलेले आहेत. आणि एवढे बक्षिसं दिलेले आहेत, बिचाऱ्या बायका बक्षिसं नेत पण नाहीयेत. आणि ज्या बाईला लागले नाही ते डोक्याला हात लावते. त्यामुळं आज 3 महिन्याचे बक्षीस आम्ही इथे लकी ड्रॉ काढणार आहे. आणि सरांसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या अविनाश सरांसाठी. सरांचं एवढं प्रेम आहे सखी सदस्यावरती आणि आपल्या सखी मंचवरती. सर म्हणले की सर पूर्ण वर्षभरात ज्या महिलांनी कुपन टाकलेच नाही दुकानामध्ये, अशा सखींसाठी सुद्धा स्पेशल लकी ड्रॉ ठेवलंय. आणि त्या सखींना 5 सोन्याचे नथ देणार आहेत. किती प्रेम आहे बघा आपल्या प्रायोजकांचं सगळ्या सखीवर. त्यामुळे एकदा जोरदार टाळ्या सखींसाठी झाल्याचा पाहिजे आणि स्पॉन्सरसाठी. आणि श्री दूध सारीज, जे आपल्या वर्षानुवर्षे आपल्या सोबत आहेत, सरांनी ओळखपत्र प्रायोजकत्व स्वीकारलं आणि सरांच्या वतीनं सुद्धा मासिक लकी ड्रॉ सुरू करतोय आपण सगळ्या महिलांसाठी. म्हणजे प्रत्येक महिन्यात तुम्हाला साडी जिंकायची संधी मिळणार आहे आता. कारण आवडलं नाही? आणि सरांनी एवढा अभ्यास केलाय त्या साडीच्या लकी ड्रॉ साठी. प्रत्येक महिन्यात आम्ही वेगवेगळ्या साड्या देणार आहे. एका महिन्यात कांचीवरम, एका महिन्यात सिल्क, एका महिन्यात पैठणी, एका महिन्यात इरकल. आवडेल की नाही? आवडेल ना? ज्यांना लागणार नाही त्यांनी फक्त वाईट म्हणून घेऊ नका. त्यानंतर श्री ज्वेलर्स, जे आपले यावर्षी सोलापुरात नव्याने त्यांनी सुरुवात केलेली आहे. आणि सोलापुरात जे कोणी नव्याने सुरुवात करतात ते फक्त एकच हात धरतात. कुणाचा? लोकमत सखीचा. कारण तुम्ही सगळ्या सखी त्यांना भरभरून त्या ठिकाणी प्रतिसाद देणार आहात. आज श्री ज्वेलर्स यांच्या वतीनं 2000 सखीच्या म्हणजे आपल्या 26च्या सखींना प्रत्येकाला गोल्ड प्लेटेड 1 ग्रॅमच्या बांगड्या त्या देणार आहेत. आणि त्यांना एवढा छान रिस्पॉन्स मिळणार आहे. पुढच्या वर्षी मला वाटतं आणखीन गिफ्ट वाढतील आपले. वाढवणार की नाही?
तर मला वाटतं की आपला जो कार्यक्रम असतो, जे काही स्कीम्स असतात, त्या सगळ्या या प्रायोजकांमुळे यशस्वी होतात. तर एकदा जोरदार टाळ्या सगळ्या प्रायोजकांसाठी झाल्या पाहिजेत. त्याचबरोबर जसं मी सांगितलं की यावर्षी आम्हालाही विश्वास बसला नाही. 1 डिसेंबरला मेंबरशिप सुरू केली आणि आम्हाला वाटलं आम्ही फेब्रुवारीपर्यंत जाऊ. पण म्हणतात ना की एक लीडर जो भेटतो आणि ज्यांचं मला पाठिंबा मिळाला आमच्या पूर्ण इव्हेंट टीमला आणि ज्यांचं मार्गदर्शन आम्हाला लाभलं असं संतोष बोक्षेट्टी सर, ज्यांनी ऑलरेडी सातारामध्ये असताना पुरे महाराष्ट्र साताऱ्याचं नाव गाजवलंय. सरांनी आल्यानंतर फक्त मला एकच सांगितलं, महेश आज सोलापूरचं नाव आपल्याला करायचंय. आणि अवघ्या सरांच्या मार्गदर्शनामुळे 10 दिवसामध्ये सोलापूर एकमेव असं सेंटर झालं महाराष्ट्रामध्ये पहिली सदस्य नोंदणी पूर्ण करणार. आणि याच्यामध्ये आपल्या सगळ्यांचंही श्रेय आहे. सगळ्या सखी प्रतिनिधी, मला वाटतं आणखीन सखी प्रतिनिधी आम्हाला विचारत आहेत की सर अजून थोडं कुठं आहे का बघा गॅप, कारण एवढा भरभरून प्रतिसाद त्यांना मिळालाय. आणि सगळ्यात मोठं श्रेय या सगळ्या प्रतिनिधींचं. आज सोलापूर शहरात 50 सखी प्रतिनिधी आहेत आमच्या आणि या 50 सखी प्रतिनिधींनी 5000चा टप्पा ओलांडून दिलेला आहे आम्हाला. आणखीन 1000 प्रतिनिधी म्हणजे आहेत सदस्य त्यांच्याकडे, पण आपण सदस्य नोंदणी थांबवलेली आहे. त्यामुळं आपल्या सगळ्या सखींचं हे प्रेम या व्यासपीठावर असंच राहू द्या. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांनाही लावणीचा कार्यक्रम बघायचा आहे आम्हाला माहिती आहे आणि लगेच आम्ही सुरू करणार आहोत. तत्पूर्वी आपल्या प्रायोजकांना आपल्याला त्या ठिकाणी बोलायचं आहे. तर मी पहिल्यांदा आपल्या कार्यक्रमाचे मुख्य प्रायोजक सिनाई ॲग्रो टुरिझमचे माननीय लहू अवतडे सरांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी 2 शब्द व्यक्त करा. लोकमत समूह, लोकमत पेपर, सखी मंच यांनी आम्हाला एक व्यासपीठ उपलब्ध करून दिलं. खरं तर सर काहीतरी निमित्त असा लागतं की आपल्याला कोणाला तर भेटता आलं पाहिजे आणि संवाद त्यांच्याशी साधला पाहिजे. तो संवाद आठवणीत राहिला पाहिजे. ते माध्यम आम्हाला नक्कीच सखी मंचनं उपलब्ध करून महत्वाचं आहे. पर्यटन विभाग महाराष्ट्र शासनाने आई योजना चालू केलेली आहे. ह्या गोष्टी मनोरंजनाच्या आपल्या चालू राहतील. आमची हुरडा पार्टी आहे, बाय वन गेट वन आहे, तुम्ही याचा राहाल. परंतु सिनाई ॲग्रो टुरिझमच्या कुपनच्या बॅक साईडला आम्ही आई योजनेची अगदी तपशीलवार माहिती 41 व्यवसाय महिलांनी करावे त्याच्यासाठी पर्यटन विभाग महाराष्ट्र शासन 15 लाख रुपये बिगर व्याजी देत आहे. हे सगळ्यांनी नोट करून ठेवा. मला वाटतं महेश सरांनी मला 14,000 कुपन सांगितलं होतं. मी 14,000 कुपनच्या बॅक साईडला आई योजना पर्यटन विभागाची मी प्रिंट केली आहे. त्याच्यावर काही आपले मेंबर्स येतील न येतील, परंतु त्या कुपनच्या बॅक साईडला जी काही पर्यटन विभागाची माहिती दिली आहे, म्हणजे तुमच्या मनोरंजनाबरोबर प्रबोधन व्यावसायिकाचं पण आपण एक चांगलं व्यासपीठ करू. सरांनी सांगितलं की ह्या वर्षी जर आपल्याला चांगला रिस्पॉन्स मिळाला तर राज्यात सुद्धा आपल्याला जिथं काही सेंटर किंवा सखी मंचची व्यासपीठ आहे ते आपण पर्यटन विभागाला आई योजनेच्या माध्यमातून कनेक्ट करू. नक्कीच तुम्ही एक वेळेस सोलापूर जिल्ह्यातील सगळ्यात मोठे ॲडव्हेंचर पार्क असेल, बोटिंग असेल, झिपलाईन असेल, रेनडान्स असेल, ह्या सर्व इन्क्लूड ह्या पॅकेजमध्ये आहे. म्हणजे महेश सरांच्या आग्रह असते मान्य आमच्या कॅपॅसिटीपेक्षा जास्ती डिस्काउंट देऊन मी कुपन फायनल केलेलं आहे. मला बी आनंद आहे की सखी मंचबरोबर मी जोडलो गेलोय. आम्हाला आपला व्यवसाय तर करायचाच आहे, परंतु मला व्यवसायाला आपल्या मागं पर्यटन विभाग महाराष्ट्र शासन आहे आणि मी नक्कीच महेश सरांच्या माध्यमातून जर आणखी कुठे संधी भेटली तर त्या योजनेची मी तपशीलवार माहिती सांगेल. महेश सर, लोकमत सखी मंच, लोकमत समूह मला बोलवलं, प्रायोजक मुख्य प्रायोजक तुम्ही दिलं, म्हणजे मी त्याला योग्य आहे ते तुम्ही ठरवलं, त्याबद्दल तुमचंही आणि एकदा धन्यवाद व्यक्त करतो. पुढेही आणखी काय संधी मिळाली तर आपण असंच एका प्लॅटफॉर्मवर येऊन काम करू आणि चांगल्या चांगल्या सेवा, मनोरंजन, ज्ञान प्रबोधन देण्याचं काम करू. धन्यवाद. ग्रॅम ज्वेलर्सच्या आपले संचालक वैभव पाटील सर आहेत, त्याचबरोबर मॅडम पण आहेत, त्यांना विनंती करतो. धन्यवाद सर. सर्वात प्रथम मी तुम्हाला सांगू इच्छितो की मी पहिल्यांदाच बोलत आहे, त्यामुळे जर काय चुकलं तर माफ करा. सन्माननीय व्यासपीठ आणि व्यासपीठावरील मान्यवर, आज आम्ही श्री 1 ग्रॅम ज्वेलरी सोलापुरात घेऊन आलेलो आहे, प्रथमच घेऊन आलेलो आहे. तर जसं ते सरांनी सांगितले की 5200 सभासद आहेत सखी मंचचे, तर आम्ही 5200 सभासदांना कंपल्सरी म्हणजे फिक्स गिफ्ट देणार आहे. तुम्ही फक्त शॉपला व्हिजिट करा. आम्ही 5200 सभासदांना गिफ्ट हे फिक्स देणार आहे. तुम्ही फक्त शॉपला व्हिजिट करा. आमच्याकडे असंख्य अशा व्हरायटी उपलब्ध आहेत. तुम्ही शॉपला व्हिजिट करा, बघा. तुमचे काही सजेशन असेल तर आम्हाला सांगा, ते आम्ही नक्की स्वीकारू. आणि जसं मी सरांना सांगतो की तुम्ही नेक्स्ट इयर 10,000 जरी सभासद आणले तरी आम्ही त्या 10,000 सभासदांना गिफ्ट देण्यासाठी खंबीरपणे उभे आहे. त्यामुळे सरांनी नक्की सभासद वाढवले तरी आम्हाला काही हरकत नाही आणि मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद.
आपण जे मत व्यक्त केलं 5,200 सखींना तर गिफ्ट देणारच आहे, पण पुढच्या वर्षी कदाचित आमची लिमिट म्हटली तर 10,000 झाले तर ठीक आहे, पण 10,000 जर नाही झाले तर एका सखीला डबल द्या, बरोबर की नाही? काही नाही, पण देतील आपल्या सगळ्यांना, ज्यांना जसं रिस्पॉन्स मिळेल नक्कीच सर आपल्यासाठी करतील. यानंतर आपल्या सगळ्यांचे नेहमीचे परिचयाचे सखीमनच्या नेहमी प्रवासामध्ये असणारे आपले श्री दूध सारेचे पुरुषोत्तम दूध सर आज उपस्थित आहेत, ज्यांनी या वर्षाचं ओळखपत्र प्रायोजकत्व स्वीकारलेलं आहे. तर सरांना विनंती करतो की आपण 2 शब्द व्यक्त करू. सर्व लाडक्या बहिणीला दूध साडीचा नमस्कार. या वर्षी जबरदस्त लीडर आहे तुमच्याकडे बोक्सेचे साहेब. मी तर सुरुवातीला सांगितलं होतो 10,000 सभासद होणार म्हणून. अजून मी रिक्वेस्ट करतो साहेब की सभासदला कमी करू नका, होईल तेवढे वाढवा. तुम्ही काय बी प्लॅनिंग करा तुम्ही वाढवा. जे जे बहिणी आहेत ते ट्रेनवर आता एन्जॉय केले होते, ते लोकांमध्ये मन भरभरून गेलं होतं. त्यांच्यासाठी आपण एक खूप चांगलं एन्जॉय करतात. हा मोठा प्लॅटफॉर्म आहे, याला कमी करू नका, याला वाढवा. अजून कायम सदैव तुमच्यासाठी भाऊ रेडी आहे. कोणत्या बी स्कीमला म्हणा, काय बी म्हणा, महेश सर म्हणावं, आम्ही ओके म्हणावं, बस. या सर्वजण विजिट द्या दुकानीला. मासिक स्कीम आहे. लाडकी बहीण म्हणले की थोडंसं भीती वाटते आपल्याला आता. पण मला माहित होतं की एक स्कीम आपली खूप छान चालली गेल्या 2 वर्षापासून, जी अविनाश ज्वेलरची आपण सगळ्यांनी